तर राज्याच्या वेगवेगळ्या भागांना पावसानं चांगलाच तडाखा दिलेला आहे। अनेक भागात मोठं नुकसान झालेलं आहे। कुठे झाडं पडलेली आहेत तर कुठे बाजार समितीत मोठं नुकसान झालंय। जाणून घेऊया त्याबाबत। नाशिकमध्ये मागच्या 2 ते 3 आठवड्यांपासून पावसाचं थैमान, भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। 24 तासात 66 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्यातील शिवगंगा नदीवरील इंग्रजकालीन पूल जलमय, पुलावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ। बारामती तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटल्या, तर शेती पिकांचंही मोठं नुकसान। परभणीच्या खातगावमध्ये शेतकऱ्याच्या घरावर वीज कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही, सर्व साहित्य जळून खाक। रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाचा महावितरणला फटका, पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित। परभणीच्या जिंतूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा फटका, जिल्ह्यातील अनेकांचे घरांचे पत्रे उडाले तर 10 जण जखमी। नाशिकच्या येवल्यात मान्सूनपूर्व पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका, शेतकऱ्याचा साठवलेला कांदा भिजला, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे घरासह शेती पिकाचं नुकसान, तर विजेचे पोल कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित।